नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी शब्दसखी पुन्हा तुम्हाला भेटायला आली आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आपली पहिली कथा म्हणजे तुझी ने माझी रेशीमगाठ पर्व 1 याचा पहिला भाग आपण ऐकला आहे. आता आपण ऐकणार आहोत या कथेचा दुसरा भाग. मग चला, तयार आहात ना? डॅम इट, पुन्हा किती वेळा हा विषय आणि चर्चा होणार आहे? अर्णव स्वतःचीच केस हातात जोरात पकडून बेडवर बसत बोलला. अर्णव, चल बस कर आता. खूप साऱ्या वस्तू फोडून झाल्यात रे. आजचा वस्तू फोडायचा कोटा संपला बरं का? त्याच्या खांद्यावर हात टाकून अविनाश बाजूला बसत हसत बोलला. मग काय करू? तुला माहीत आहे ना, मला या इम्प्रेसिव्ह ज्वेलरी आणि लक्झुरियस अशा गोष्टींचा बडाजाव करणाऱ्या त्या मेकअप थापलेल्या भावल्या नाही आवडत. अर्णव त्याला चिडतच बोलला. हो, मला माहीत आहे अर्णव, तुला तुझा पैसा आणि स्टेटसला बघून भाळणाऱ्या मुली नाही आवडत. पण घरातलेही आपल्या जागी बरोबर आहेत ना यार, अविनाश त्याला समजावत बोलला. त्याचे शब्द ऐकून अर्णवने त्याच्याकडे अतिशय रागाने बघितले. अरे रागवू नकोस, मी हे म्हणत आहे की तुला तुझ्या मनासारखी मुलगी एक दिवस नक्की मिळेल, कळलं? अविनाश जरा हसतच बोलला. अव्या, साल्या तूच मला समजू शकतोस रे यार, अर्णवही हसत त्याला एका बाजूने मिठी मारत बोलला. एवढा मोठा नंबर 1 बिझनेसमॅन तू आणि साल्या अशा भाषेत बोलतोयस? अविनाश जरा तोंड फिरवतच बोलला. हो, आहे मी मोठा बिझनेसमॅन, पण बाहेरच्यांसाठी. पण आपली दोघांची फॅमिली आणि तू तर माझा जिवलग मित्र आहेस ना, आणि इथे मी सर्वसामान्य आहे, कळले का साल्या? अर्णव परत मोठ्याने हसत बोलला. बरं, पुरे झाले, काहीतरी खाऊन घ्या आधी, म्हणत अविनाशने फोन सर्वंटला रूम साफ करून घेण्यास सांगितले. थोड्याच वेळात सर्व सर्वंटने रूम साफ करून आवरली होती व गंगाराम काकांनी जेवण करून आणूनही ठेवून दिले होते. बरं, उद्या ते ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू ठेवले आहेत ना? अर्णव जरा खातच बोलला. हो, काही जागा भरायच्या आहेत अरे, आणि नवीन प्रोजेक्ट चालू झाले आहे तर कामही वाढले आहे, एम्प्लॉई कमी पडत आहेत ना. मी बघतो उद्या कोणती सुटेबल एम्प्लॉय मिळते का ते. अविनाश थोडा रिलॅक्स होत बोलला. खूप उशीर प्रोजेक्ट आणि नवीन कंपनी यांच्यावर चर्चा करून अविनाश त्याच्या घरी गेला व अर्णवही शांत झोपला. रात्रीचे 2 वाजले होते आणि अचानक एक किंकाळी माणसाच्या कानावर पडली. तशी ती हडबडीने जागी झाली. ओ शिट, पुन्हा? नो, श्रीजा, म्हणत मानसी श्रीजाच्या रूमकडे पळाली. प्लीज डोंट टच मी, लीव मी अलोन. श्रीजा झोपेतच इकडे तिकडे हात मारत धडपडत मोठमोठ्याने ओरडत होती. श्रीजा, श्रीजा, अगं उठ ना, म्हणत मानसीने तिच्या तोंडावर हात ठेवून तिला हलवून झोपेतून जागे केलं. श्रीजा थोड्या वेळातच जागी झाली व बेडवर सरकून बसली. ती पूर्णपणे घामाने भिजून गेली होती. आज पुन्हा तेच खराब स्वप्न बघितले आहेस का? बघ किती घामाने भिजली आहेत. तिच्या चेहऱ्यावर ओढणीने घाम पुसत मानसीने थोडे काळजीनेच विचारले. हां, काय? ते मी म्हणजे नाही, काही नाही, काय कसलं नाही स्वप्न पडलं, जा तू झोप. अगं, मानसी आपल्या विचारात हरवत तोंडावरचा घाम पुसत बोलली. काय झोपू? नक्की काय दिसते गं तुला रोज स्वप्नात? नेहमी ज्यामुळे तू इतकी घाबरून जातेस आणि ओरडत असतेस, मानसीने विचारले. पण नेहमीसारखी आजही श्रीजा शांत होती. मानसी समजून गेली, आजही काही तिला सांगणार नव्हती ते. बरं, झोप आता, म्हणत मानसीने तिथेच थांबली. थोड्या वेळ तिची झोप लागली तसे मानसी पुन्हा आपल्या रूममध्ये गेली. सकाळी 6 वाजता. गंगाराम, अर्वनच्या रूममध्ये ग्रीन टी पाठवली आहेस का? हो वहिनी साहेब, अर्णव बाबाला एक्सरसाइज केल्यावर काय लागते हे लक्षात आहे माझ्या. रूममध्ये मी स्वतः देऊन आलो आहे ते, गंगाराम हसत बोलला. मला माहीत आहे गंगाराम, अरे तू तर त्याला अंगाखांद्यावर खेळवले आहेस, शारदाही हसत बोलली. कोण खेळले आहे गंगाराम काकांच्या खांद्यावर? अविनाश घरात प्रवेश करत बोलला. अजून कोण? अर्णव बाबा आपला, गंगारामही हसत बोलला. हो म्हणे अर्णव बाबा, आता तो खांद्यावर बसत नाही तर एखाद्याची हाडं आणि खांदे मोडतो, अविनाशही हसत बोलला. गप रे, काही काय नावं ठेवतोस माझ्या अर्णवला, शारदा त्याला हलकासा फटका मारत बोलल्या. काकू, लागलं ना मला. चेहरा बारीक करून अविनाश खोटं नाटक करत ओरडला. गप नाटकेबाज कुठला.
त्याला भेटायला आला आहेस ना, जा, तो जिममध्ये आहे. शारदा त्याला सांगून तिथून दुसऱ्या रूममध्ये दुसरे काम पाहायला निघून गेली. अर्णवचे प्रायव्हेट रूम. अरे सोड त्या डंबसला, तुझ्या कसरतीमुळे पाक झिजून गेलेत. अविनाश जिममध्ये येत थोडा हसत बोलला. गप रे भोपळ्या, तू पण जरा एक्सरसाइज करत जा. अर्णवी थोडं हरकं हसत बोलला. काही गरज नाही मला या एक्सरसाइजची वगैरे, तूच करती. मी ते एकदम फिट अँड फाईन आहे, हे बघ. अविनाश तिथली डंबल्स उचलून हसत बोलला. आणि असे म्हणता म्हणता त्याच्या हातातून ते निसटून पडले. कसले भारी आहेत यार, दगडच आणलीत जणू याने. हां बघितले, म्हणून बोललो भोपळ्या जरा कसरत करत जा. फिट असला तरीही करावे रे. मी तर म्हणतो प्रत्येकाने एक्सरसाइज केली पाहिजे. त्या टिशाला किती वेळा बोलतो, पण तीही तशी तुझ्यासारखी आळशी नसती. अर्णव जरा मस्करीत हसत बोलला. जा रे, त्या नकटीबरोबर माझी तुलना करू नकोस. 9 वाजेपर्यंत बेडवर लोळत पडलेली असते ती. मी सकाळी लवकर उठून कमीत कमी जॉगिंगला तरी जातो. आणि तसंही या मुली फार आळशी असतात. एक्सरसाइज करणे काही ह्यांचे काम नाही. अविनाश तोंड वाकडे करून बोलला. अलार्म वाजला. त्या आवाजाने मानसी जागी झाली. घड्याळ हातात घेऊन, शिट, 7 वाजले, आजही वेळ झाला, बडबड करत मानसी रूम बाहेर पडली. जाता जाता तिने श्रीजाच्या रूममध्ये डोकावले तर श्रीजा योगा करत होती. अरे यार, ही मुलगी रात्रीची नीट झोपत नाही आणि तरीही सकाळी लवकर उठून सर्व काम करत ही आडवे तिडवे हातपाय मारत योगा कशी काय करते देव जाणे. जाऊ देत, श्रीजा जायच्या आत मी आंघोळीला जाते, नाहीतर आजही लेट मार्क बसेल म्हणत मानसी गडबडीनं बाथरूममध्ये शिरली. थोड्या वेळा श्रीजा आंघोळ करण्यासाठी आली तर दरवाजा बंद होता. मानसी, मानसी, जोरात ओरडत तिने तिला आवाज दिला. काय ग, मला जायचे होते ना, तू का गेलीस? लवकर बाहेर ये, मला उशीर होत आहे. श्रीजा जरा चिडतच बोलली. 2 मिनिट बस झाले, तोपर्यंत तुझे ते हातपाय वाकडे करण्याचा खेळ आहे ना, तो खेळत बस. मानसी जरा आतूनच बोलली. काय 2 मिनिट? तुझे नेहमीचेच आहे. तसे तुझं कधी 2 मिनिटात उरकते का गं? आणि हातपाय काय वाकडे बोलते आहेस गं? त्याला योगा म्हणतात. पण तुला काय खाक कळणार म्हणा, कधी करायचा तरी माहीत आहे का तुला? श्रीजा ही जरा चिडतच बोलली. चला, श्रीजा माता राणीचे योगा आणि प्रवचन चालू झाले. याई रे चल का के नाचे रे, चल मेरे संग संग, ले ले दुनिया के रंग, हो जा रंगीला रे. श्रीजाची बडबड ऐकून त्याकडे दुर्लक्ष करत मानसी मस्तपैकी जोर जोरात गाणं म्हणू लागली. देवा, ही मुलगी काही कधी सुधारणार नाही, नौठंकी कुठली. श्रीजा तिचे गाणं ऐकून चिडत चिडत बडबड करत तिथून बाजूला झाली. शेवटी ती तरी काय करणार होती म्हणा, पण बोलूनही फायदा नव्हता. हे तिचे नेहमीचेच होते. इथेच संपत आहे आपला कथेचा दुसरा भाग. चला, पुढच्या भागात भेटूया उद्या. बाय.